स्कूल तर म्हणजे खूपच छान करून घेतायत ती मुलांकडनं. आणि त्यांची ग्रोथ पण चांगली होती की अभ्यासाच्या बाबतीत पण आणि ऑल ओव्हर आपले सगळे तुमचे काय म्हणतात त्याला ऍक्टिव्हिटीज, परत तुमचे सगळे सण जे आपले मराठी पाहिजेत ते मुलांना कळाले पाहिजे, समजले पाहिजेत, तेही छान करून घेतोय स्कूल. की मुलांना छानच समजते त्यातून. म्हणजे असं टाकण्याच्या आधी तर म्हणजे त्याला मी 2.5 वर्षातच टाकला, त्यामुळे त्याला त्याच्याकडनं कधी काही कोणती स्कूल अभ्यासाची गोष्ट कधी करून नाही घेतली. पण इथे आल्यानंतर त्याला ती गोडी लागली. म्हणजे टीचर्स लोक इतके छान करून घेत आहेत की त्याच्यामध्ये ती इम्प्रुव्हमेंट मला जाणवली आणि तो करून काय करतोय आता पुढे पण, असं नाही का. अभ्यासाचं व्यवस्थित बोलतो, म्हणजे त्याला हे समजतं की जेवताना काय बोललं पाहिजे किंवा स्कूलच्या प्रार्थना कोणत्या आहेत ते पण तो सांगतो असे व्यवस्थित. आणि स्पष्ट उच्चार असतात आणि त्याचे. हो छान. कसं आहे, हो हो हो, पसायदान पण बोलतो, तुमच्या ज्या प्रार्थना आहेत ते पण बोलतो. आणि जेवताना वगैरे डिसिप्लिन कसं आहे, म्हणजे जेवताना कसं बसलं पाहिजे, कसं खाल्लं पाहिजे ते पण तो व्यवस्थित सांगतो. दोन्ही मांड्या व्यवस्थित घालून बसतो आता. म्हणजे जे चालू आहे ते व्यवस्थितच चालू आहे. तुमचं जे ग्राउंड खाली प्लेच जे केलेलं आहे किंवा तुम्ही ते शेतीतलं असं मुलांकडून काही करून घेताय वगैरे, ते पण छान आहे बाबा. म्हणजे तुम्ही ते सीड्स लावून घेताय ते पण सांगतो. किंवा परत ते सँड मध्ये वगैरे खेळताना सांगतो. किंवा तुमचे बाकीचे पण जे काही अदर ऍक्टिव्हिटीज घेतात तो सगळं व्यवस्थित घरी सांगतो. घ्याल की तुमचं जो काही ऑल ओव्हर जो तुम्ही सिलेबस घेतलाय किंवा पूर्ण त्याच्या ऍक्टिव्हिटीज कशा घेतल्या पाहिजेत, मुलांना काय गरजेचं आहे ते स्मार्टली एकदम व्यवस्थित करून घेते. स्टेप बाय स्टेप ज्या चालू आहेत त्या एकदम प्रॉपर चालू आहेत. ज्या काही मुलांना गरज आहे, म्हणजे खूप प्रेशर पण नाही तुमचं की इतका अभ्यास झालाच पाहिजे किंवा इतका स्टडी तुम्ही करून घेतला पाहिजे. खेळत मिळत एकदम छान करून घे. मी स्वतः हॅप्पी आहे. मी दुसऱ्यांनाही सांगते की स्मार्ट लिंक्सला ऍडमिशन घ्या म्हणून. आणि स्टाफ बद्दल सांगायचं तर स्टाफ खूपच छान आहे, म्हणजे कोऑपरेटिव्ह आणि